विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी मॅथ सेकंड जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना ह्या प्रकरणामध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. थोडेसे पहिले 3 टॉपिक्स आपले पूर्ण प्रश्नसंच झाले. थोडंसं आपण MCQच्या टाईपच्या प्रश्नांची चर्चा केली. थोडं आपण सेतू ब्रिजमध्ये तुम्हाला थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. सेतू ब्रिजमध्ये काही पेपर्स सॉल्व केले, शंकांचं समाधान झालं. आता थोडंसं शंका पण बघत जायचे आहेत, प्रॉब्लेम सेटकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि थोडंसं आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे टॉपिक नंबर 4 मॅथ सेकंडमधला तिकडे जाणार आहोत की थोडंसं आपण एका सोप्या संकल्पनेकडे आपण थोडं हळूवारपणे जाऊया, म्हणजे जेणेकरून थोडेसे मधले गॅपमधली मुलं हे जरासं दूर वगैरे गेले ते सगळे एकत्रित आणूया, ह्या टॉपिक पूर्ण करून घेऊया आणि मग आपण पुन्हा रिव्हिजन्स, तुमच्या शंका समाधान या भागाकडे आपण येऊया. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना नावाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपल्याला थोडं बेसिक रचना आपण करून घेणार आहोत. त्यासाठी बेसिक रचना बघूया आणि मग आपण या कन्स्ट्रक्शनचा भाग कसा करायचा तिकडे आपण जाऊया. थोडं बेसिक उजळणीचा भागाकडे आपण जरा लक्ष देऊया आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष ह्या टॉपिकमध्ये प्रश्न जे आहेत कसे सॉल्व्ह करायचे तो भाग आपण बघूया. बेसिकला रिव्हिजनचा भाग आहे की हा आपला बेसिक भाग होता. ह्या रचनेमध्ये लागणार आहे पुढं की एक बघा की एक 4.2 4.3चा सेमचा एक सेगमेंट काढा आणि त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. 9th मध्ये पण हा भाग आपण चांगल्या रीतीने बघणार आहोत. जरासं परपेंडिक्युलर बायसेक्टर कन्सेप्ट. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ही कशी कन्सेप्ट आहे, नेमकी काय करायची आहे बघूया. एक 4.2चा एक सेगमेंट काढा. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ह्या लेसनसाठी तुम्हाला सगळ्यांना पट्टी, पेन्सिल, कंपास, पेटी आपल्याला अत्यावश्यक आहे आणि ती लागणार आहे. त्याच्या साह्यानेच आपण कन्स्ट्रक्शन करायचं आहे. पट्टीचा वापर करून पेन्सिल, खोडरबर या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. एक सेगमेंट काढा आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा हा भाग आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना समजा हा एक AB नावाचा सेगमेंट आहे आणि त्याचं परपेंडिक्युलर पाहिजे आणि बायसेक्टर पाहिजे. तर हा जो लोकस ऑफ पॉईंट आहे 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला, याच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. निम्मेपेक्षा जास्त का, कमी घेतलं तर हे चाप छेदणार नाही बाळा. म्हणून आपल्याला याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. भरपूर अंतर घ्या, अगदीच निम्म म्हणजे अगदी करेक्ट पूर्ण करा, असं जास्तीत जास्त अंतर घ्या. आणि मग याच्यानंतर आपल्याला असे कंपासमध्ये स्थिर टोक ठेवायचं आहे. आपल्याला पोलादी टोक स्थिर ठेवायचं आहे आणि असे चाप मारायचे. याच्यानंतर असे 2 चाप मारायचे. हा जो सेगमेंट आहे हा असा. आता हे जे चाप आहे तुम्हाला जरा स्पष्ट दिसतात का बघा. इथं ह्या 2 चापाचा इंटरसेक्शन दिसतो तुम्हाला, इथं आणि इथं या 2 चापांचा हा इंटरसेक्शन दिसतोय. आता ह्या इंटरसेक्शन म्हणजे ह्याचा जो कॉमन पॉईंट आहे ह्या कॉमन पॉईंटला जॉईन करून टाकायचा. तर हा होईल आता त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा जो रेट आपण मी हे पट्टीच्या साह्याने जॉईन करून देतो बघा की हा जो सेगमेंट होईल हा झाला परपेंडिक्युलर, जे 90° कोनातून. बायसेक्टर म्हणजे इथे 2 इक्वल पार्ट करत असतो. परपेंडिक्युलर बायसेक्टर ही कन्सेप्ट पुन्हा आपल्याला 9th मध्ये वगैरे लागणार आहे. तुम्हाला ह्याही वर्षी भाग परपेंडिक्युलर सेगमेंट काढणे, सर्कलची टँजंट काढणे किंवा तो लागणार आहे. बायसेक्टर ह्याचा अर्थ असा असतो हे आणि हे दोन्ही कॉन्ग्रंट पार्ट होतात. हा आणि पुन्हा ह्याच्यावरचा कोणताही जो पॉईंट आहे तो इक्विडिस्टन्सवरती असतो बघा. हा लोकस ऑफ पॉईंट कुठे घ्या तुम्ही, इथं घ्या. इथं जर समजा एखादा बिंदू घेतला तर हे जे अंतर आहे हे अंतर विथ द लोकस ऑफ पॉईंट विथ द इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट. असा एक बिंदूंचा मार्ग आहे की जो त्या कंप्लीट बिंदूंचा मार्ग त्या रेषाखंडावरच्या असं जे बिंदू आहेत ना, हे बिंदू त्या टोकांच्या पासून समजा मार्ग असणारा हा तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. एक जिवंत असणारी एक संकल्पना हा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा आपल्याला असा काढायचा आहे. लंब दुभाजक याचे लंब पण आहे आणि जे 2 समान भाग होतात. लंब का बघा इथे 90° कोनातून होतो. दुभाजक का बघा याचे 2 इक्वल पार्ट होतात. हा बेसिक कन्सेप्टमध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर
हा भाग माहिती असायला पाहिजे. सेकंड मध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर एखादा अँगल काढायचा आणि त्या अँगलचा बायसेक्टर कसा काढणार हाही आपल्याला भाग बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये असायला पाहिजे. समजा हे का अँगल आहे, हा अँगल मध्ये हा PQR नावाचा एखादा अँगल आहे, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा, त्याचा अँगल बायसेक्टर आता कसा काढायचा. सेगमेंटला असतो तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि याला असतो तो अँगल बायसेक्टर. आता ह्या अँगलचं बायसेक्ट करणारा एक किरण अँगल बायसेक्टर मध्ये एका कोणाचे दोन समान भागामध्ये विभाजन करणारा एक बिंदूंचा मार्ग, हा सुद्धा कसा लोकस आहे, बिंदूचा एक बिंदुपथ आहे, तो सरळ वरती खाली जातोय आणि तो त्या टोकापासून सेम पॉइंटवर असतो. तसं त्या भुजांच्या पासून सुद्धा इक्वल पॉइंटवरती असतो. इथं अँगल बायसेक्टर काढताना थोडंसं बघा, ह्या Q कोणावरती समदूरतेच्या की साधारणतः असं आपण दोन याच्यावर खुणा करून घेऊया. त्यानंतर एवढंच अंतर घ्या किंवा कमी जास्त घ्या, हे बघा असं. आणि हा जो बिंदूंचा मार्ग तयार होईल तुम्हाला हा एक जो लोकस तुम्हाला जो दिसतोय आता, तर तो जो लोकस तयार होईल तो बिंदू त्याला म्हणायचा आहे कोन दुभाजक, कोणाचा दुभाजक. हा आता रे, हा जो किरण आहे, हा जो किरण असा होईल याच्यामधून जाणारा हा किरण म्हणजे याचा कोन दुभाजक. समजा हा कोन 50 अंश असेल तर इकडं 25 राहील, इकडं 25 राहील. पुन्हा ह्या भुजाचं हे जे अंतर असतं ना, हे भुजेचं भुजेपासूनचं ही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे पुन्हा सारखं राहतं. 9th स्टँडर्डमध्ये हे शिकला होता. हा असा बिंदूंचा मार्ग असतो. इथलं परपेंडिक्युलर डिस्टन्स सुद्धा हे सेम राहतं. हे कसं 8 पॉईंट्स पासून जे इक्वल डिस्टन्सवरचा बिंदू असतो, असा हा अँगल बायसेक्टरचा अँगल बायसेक्टर कोन दुभाजक काढण्याची रचना. परत एकदा नीट बघा, ती लागणार आहे तुम्हाला यासाठी. तर इथं दोन इक्विडिस्टन्सच्या खुणा केल्या समदूरतेच्या आणि इथून असा एक चाप मारला आणि असा एक चाप मारला. समजलं का बघा, एक तुमचं घरचं काम असेल, 50 अंशचा कोन काढा आणि त्याचा कोन दुभाजक काढा, हे तुमचं आजचं घर होमवर्क असेल. बघा अशा दोन खुणा करून घेतल्या, त्यानंतर एवढंच अंतर कंपासमध्ये घेतलं आणि असं चाप मारले. ह्या प्रत्येक चापाकडे जरा नीट बघा, हे कसं मारलं बघा, हे दोन खुणा, त्यानंतर हे दोन चाप कुठून मारले बघा बरं, इथून आणि इथून असे चाप मारले आणि हा एक बिंदूंचा मार्ग झाला. थोडं प्रॅक्टिस मिळेल आणि परफेक्ट तुम्हाला ह्याचा सराव करण्याची गरज आहे. तुम्ही हे कोन दुभाजक आणि त्यानंतर लंब दुभाजक ही कन्सेप्ट तुम्ही जरासं नीटपणे लक्षात घ्या. ओके बाळांनो, पुढे जाऊया. ज्यांनी आता आपण संपूर्ण अभ्यासक्रम याचा पूर्ण करणारच आहोत. थोडंसं इलिमिनेशन डिलीट हा भाग आपण दुर्लक्ष करतोय, कारण डिलीट झालेला भाग सुद्धा आपल्या स्वयं अध्ययनासाठी ठेवलेले आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला त्याचा पुढच्या शिक्षणामध्ये त्याचा अभ्यास करायला नको असा भाग आहे. आता एखादा सेगमेंट तुम्हाला दिला आहे, त्या पर्टिक्युलर पॉईंटमधूनच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. आता एक क्वेश्चन बघा कसं आहे, तर एक सेगमेंट काढा 9 cmचा आणि त्या सेगमेंटवरती 3.5 डिस्टन्सवरती P हा पॉईंट घ्या आणि ह्या P बिंदूतून एक परपेंडिक्युलर लाईन काढा. आता इथं कसं आहे बघा, पुढे ह्याचा भागाचा उपयोग फार छान रीतीने होणार आहे. एक सेगमेंट काढा, समजा हा 7 cmचा 9 cmचा हा PQ काढा आणि त्याच्यावरती A हा बिंदू हा 9चा आहे. समजा ह्याच्यावरती तुम्हाला एक पॉईंट घ्यायला सांगितलं आहे, कितीवर 3.5, इथून 3.5 ला एक खूण करून घ्यायचं आणि इथं A पॉईंट्स घ्यायला सांगितलं आणि ह्या A पॉईंट मधून जाणारी आपल्याला काय काढायचं बघा बरं, ह्याचा परपेंडिक्युलर, ह्या A मधून जाणारा परपेंडिक्युलर सेगमेंट पाहिजे आपल्याला. ह्याचा उपयोग कसा होणार आहे, एखादं सर्कल काढायचं सांगणार आहे, त्या सर्कलमध्ये हे बघा इथून जाणारी एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला काढायला लागणार इथं आणि तिला आपण टँजंट म्हणतो असेल. ही काढत असताना त्याचा उपयोग होणार आहे. पण आता A हा पॉईंट ही सुद्धा इथं आहे आणि A ह्या पॉईंट मधून जाणारी परपेंडिक्युलर सेगमेंट कशी काढायची, जसं इथं इक्वलच्या दोन खुणा करायच्या आहेत तसे इथेही दोन. बघा आता मला जो परपेंडिक्युलर सेगमेंट काढायचा आहे, परपेंडिक्युलर रे काढायचा आहे, तो परपेंडिक्युलर रे हा कसा पाहिजे बघा बरं, तो एक्झॅक्टली ह्या A मधून जायला पाहिजे. मग A पासून इक्वल डिस्टन्सवरच्या दोन खुणा करून घ्यायच्या. बघा A पासून इक्वल डिस्टन्सच्या दोन खुणा करून घ्यायच्या. घेतलात, A पासून इक्वल डिस्टन्स झाल्यानंतर पुन्हा एवढा अंतर घ्या किंवा याच्या निमेपेक्षा असं अंतर घ्या, परत मागायसारखं 4 चाप मारून घ्या. 1 2 3 आणि 4. लक्षात आलं का बघा 4 चाप कसे मारले. हे चाप मारणं हे भाग थोडासा बेसिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे आता, की नाही आहे का ना. हा बघा
हा याचा इंटरसेक्शन पॉईंट आला, हा इथं इंटरसेक्शन पॉईंट आला. यातून आता ए पासून इक्वल डिस्टन्सवरच्या ह्या दोन चाप मारून घेतलीत आपण. बघा कशा, दोन इक्वल डिस्टन्सवरच्या समदूरतेच्या. आणि मग ह्याच्यावरून एक चाप मारला, खाली एक वरती एक, खाली एक वरती एक. आणि आता आपल्याला हे सेगमेंट जॉईन करायचं आहे. आता आपल्याला हा जो सेगमेंट आहे, हे जे रे आहे, आता हे जॉईन करतो बघा. हा आता हा जो बिंदूंचा मार्ग असेल, ही जी एक रेषा असेल, ही रेषा ही ह्या दोन पॉईंटमधून जाणार आणि ह्या ए मधून सुद्धा जाणार. ह्याला म्हणायचं ए मधून परपेंडिक्युलर असतं. याचा उपयोग आपल्याला सर्कलला टँजंट काढत असताना निश्चित होणार आहे. परत एकदा बघा, पॉईंट ए इथं घेतला, ए पासून ए वरती पुन्हा ए मधनं परपेंडिक्युलर सेगमेंट काढत असताना हे कसं काढलं बघा. एच्या दोन्ही बाजूला हे बघा, असं एक आणि असं एक, अशी इक्वल डिस्टन्सची खूण करून घेतली. परत एवढं अंतर घ्या किंवा ह्याच्या निम्म्यापेक्षा असं अंतर घ्या. किती अंतर घेऊन विचारू नका, निम्म अंतर. परत हे बघा, हे आणि हे चाप मारले बघा, इथं पोलारी टोक ठेवलं आणि पुन्हा असे चाप मारले आणि त्याच्यात छेदनबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे ह्या बिंदूतून जाते. लक्षात आलं बघा. परत आणखीन एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. सेवन CMचं एक सेगमेंट AB काढा. 7 सेंटीमीटरचं एक सेगमेंट AB काढूया. इथं AB काढलं, हे 7 CMचं आहे. त्याच्यावरती P हा बिंदू 3.5 सेंटीमीटरवरती P हा पॉईंट घ्या एनी डिस्टन्सवरती. समजा हे 2.5 सेंटीमीटर आहे. आणि याच्यातून जाणारं परपेंडिक्युलर P काढा आणि परपेंडिक्युलर काय काढा, ह्या P बिंदूतून परपेंडिक्युलर लाईन पाहिजे आणि त्या P बिंदूतूनच एक्झॅक्टली जायला पाहिजे परपेंडिक्युलर लाईन. आता बायसेक्टर नाही आहे तर P मधून जाणारं परपेंडिक्युलर लाईन काढतोय आपण, एक लंबरेषा काढतोय की लंबरेषा ह्या P बिंदूतून जायला पाहिजे. परत एकदा बघा काय करायचं आपल्याला. तर इथं P मधून जाणारी लंबरेषा काढताना P पासून समदूरतेच्या दोन खुणा इक्वल डिस्टन्सवरच्या, समान अंतरावरच्या, हे बघा, इथे एक खूण करून घेतली आणि इथे एक खूण करून घेतली. इक्वल डिस्टन्स, P पासून इक्वल डिस्टन्स. ह्यानंतर एवढं अंतर घ्या किंवा हे निम्म्यापेक्षा जास्त घ्या, एवढंच अंतर घ्या तुम्ही, फार कमी नको. हे बघा, 1 2 असे दोन्ही बाजूंना आणि ह्या दोन्ही बाजूंना, इथून ह्या पहिल्या खुणेपासून आणि दुसऱ्या खुणेपासून हे इंटरसेक्शन पॉईंट आल्यानंतर ह्या इंटरसेक्शन पॉईंटला जॉईन केलं आपण. हा जो छेदनबिंदू आला, हा जो छेदनबिंदू आला इथं, या छेदनबिंदूला जर आपण जॉईन करून टाकलो, हे बघा, या छेदनबिंदूला जर आपण जॉईन केलो तर आता मात्र ही जी लाईन असते ही बरोबर एक्झॅक्टली P मधून जाते आणि ह्या छेदनबिंदूमधून जाते. असे या छेदनबिंदूमधून जाते, या छेदनबिंदूमधून जाते. ही जी लाईन तयार होईल आता ही परपेंडिक्युलर असणार आहे आणि P मधून जाणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. पर्टिक्युलरली P बिंदूतून जाणारी ही एक लाईन असेल. आलं लक्षात. ह्या बेसिक रचना आजच्या तासामध्ये तुम्ही हे घ्या. 7 CMचा AB काढा, 2.5 डिस्टन्सवरती P बिंदू घ्या आणि त्यातून परपेंडिक्युलर लाईनचा एकदा सराव करून घ्या. हे तुम्हाला याचा उपयोग पुढे होणार आहे. कन्स्ट्रक्शनला टँजंट सर्कल्स वगैरे काढत असताना त्याचा उपयोग होणार आहे. तेव्हा तो बेसिक भाग म्हणून आपण थोडंसं रिव्हिजन करूया. आता पुढच्या भागामध्ये परपेंडिक्युलर सेगमेंटच काढायचं आहे. बघूया काय म्हणले येत आहे. पुढचा एक प्रश्न बेसिक रचना असा आहे बघा. PQ हा रेषाखंड 4.5 चा काढा, त्याच्या आउटसाइडला P बिंदू घ्या आणि ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन टू दॅट पॉइंट दॅट PQ AB. ह्या म्हणजे रेषा कशी काढायची बघा. एक रेषा काढा, रेषाखंड काढा, रेषा काढा आणि त्या रेषेच्या बाहेर किंवा रेषाखंडाच्या बाहेर तुम्ही P बिंदू घ्या. आता P हा एक्झॅक्टली रेषेवरती होता तेव्हा आपण असं केलं. आता परपेंडिक्युलर लाईनच पाहिजे आपल्याला, लंबच काढायचा आहे. पण तो बिंदू कुठे घ्यायचा बघा. एक रेषा काढा, रेषाखंड काढा, रेषाखंडाचं नाव AB द्या, तो 7 CMचा काढा आणि त्याच्या बाहेर कुठेतरी P बिंदू घ्या. हे बघा, इथं P बिंदू घ्या. आता लाईन अशी काढायची आहे, P मधून तर जायलाच पाहिजे आणि AB ला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. AB ला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. याच्यासाठी थोडंसं बघा. आता मात्र आपल्याला असं घ्यायचं आहे, P वरती पोलारी टोक ठेवायचं आहे, P वरती, आणि पुन्हा थोडंसं कसं डिस्टन्स घ्यायचं बघा. एवढं कंपासमध्ये तुमच्या एवढं अंतर घ्या
हे बघा, ह्या लाईनपेक्षा थोडंसं जास्त पुढे चला आणि ह्या ए बी सेगमेंटपेक्षा असं खून. हे काय झालं बघा. बघा परत आणखीन एकदा पी वरती पोलारिटी ठेवा आणि ह्या लाईनपेक्षा जरासं जास्त अंतर घ्या. किती घ्या मग हे ठरवू नका, थोडंसं 2 खुणा होतील असं, म्हणजे इथं एक आणि इथे एक असं इक्वल डिस्टन्सची खून होते. परत इक्वल डिस्टन्स वरून बघूया. परत आता पी बिंदू आपला निश्चित आहे वरचा, पण खालचा बिंदू निश्चित नाही. आता 4 चाप मारायची गरज नाही. हा एक आणि इथून एक आणि इथून एक मारूया. हे बघा, आता हा पी फिक्स आहे. हा नवीन बिंदू तयार झाला. आपल्याला ह्यातून जाणारी लाईन काढली ती परपेंडिक्युलर असते. परत आणखीन एकदा बघूया. आता ही जी लाईन आहे इथं आपल्याला काढायची आहे. हे बघा, ही जी लाईन आपण काढतोय आता परपेंडिक्युलर ह्यातून, ही जी लाईन जाईल अशी, ही परपेंडिक्युलर जाईल अशी. परत आणखीन एका समोरून असं पण समजून घेऊया. ही लाईन याला परपेंडिक्युलर असणार अशी. परत आणखीन एक एक्झाम्पल बघूया. एक केएल नावाचा रेषाखंड काढा, तो 7.5 चा काढा. केएल 7.5 चा केएल नावाचा एक सेगमेंट काढूया. ओके, हा एक केएल नावाचा एक सेगमेंट काढा. त्या केएल नावाच्या सेगमेंटच्या बाहेर तुम्ही टी हा पॉइंट घ्या आणि टी बिंदूतून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढा. असा क्वेश्चन आहे समजा. परत आपण टी बिंदूवर पोलारिटी ठेवणार. बघा किती अंतर घेतो कंपासमध्ये. आता मी हे अंतर ना किती घेतो, ह्या रेषेपेक्षा कमी घेतलं तर हे आतकडे जाणार. रेषे एवढं घेतलं की एका बिंदू स्पर्श करणार. रेषेपेक्षा जास्त अंतर घेतलं तर मला अशा रीतीने तुमचं जे सिस्पेन्सचं टोक आहे हे असं 2 खुणा करून. ह्या 2 खुणा रेषेवरती आल्यानंतर पुन्हा एवढंच अंतर कंपासमध्ये घ्या. 2 रेषांच्या एवढं घ्या किंवा त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इथं एक चाप मारा, इथे एक चाप मारा आणि तुम्ही हे बिंदू आता हे जोडा. हा होणार परपेंडिक्युलर. टी बिंदूतून असणारा हा परपेंडिक्युलर भाग होता. ही रेषा परपेंडिक्युलर ही अशी काढायची असते. तुम्ही ते प्रॅक्टिकली करा. एक एक्झाम्पल घ्या किंवा ते पुढं येणार आहे त्या एक्झाम्पलच्या वेळेला तुम्हाला ते अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट व्हायला मदत होईल. आता एखाद्या अँगलला कॉन्ग्रंट अँगल कसं काढायचं, मोजून प्रत्यक्ष मेजरमेंट न घेता एखाद्या अँगलला कॉन्ग्रंट असणारा अँगल कसा काढायचा, ते भाग जरासा बेसिक मध्ये लागणार आहे आपल्याला. एक अँगल दिलाय तुम्हाला, समजा हा PQR नावाचा एक अँगल आहे. तुम्ही याच्याशी कॉन्ग्रंट असणारा प्रत्यक्ष मेजर न घेता आपल्याला याच्याशी कॉन्ग्रंट अँगल काढायचा आहे. हे पण भाग आपल्याला लागणार आहे. थोडंसं कशासाठी लागणार आहे ते पुढे आपण बघूया. आता हा मी याचा इक्वल काढतोय मी, तर इथं याच्याशी कॉन्ग्रंट करतोय. हा Q' आणि R' म्हणतोय, याच्याशी इक्वल मला काढायचं आहे. ही एक सेगमेंट काढून घेतली. आता प्रत्यक्ष कोनमापकाचा वापर करायचा नाही. हे कितीच आहे, समजा हे 50 असतं, इथं 50 काढता आला असं, तसं नाही काढायचं आपल्याला. आपण कंपासचा वापर करून याच्याशी कॉन्ग्रंट अँगल कसा काढणार. आता बघा, कोनमापकाचा वापर नाही करायचा आपल्याला. असा पण काही भाग आपल्याला शिकायचा आहे की बाय युजिंग दॅट. हे बघा, असं एक खूण करून घेतली Q वरती आणि अशी एक. हे बघा, जेवढं अंतर मी एवढं घेतलं होतं इथं, तेवढंच अंतर कंपासमध्ये अंतर न बदलता मी असं एक खूण करून घेतलं. ह्याचा पण थोडासा सराव करायला पाहिजे. त्यानंतरची ऍडजस्टमेंट किती भारी आहे बघा, पुढे लागणार आहे तुम्हाला. ते किती छान आहे बघा ती. परत एवढं अंतर मला कसं कंपास ऍडजस्ट करायचं बघा. हे असं घेतलं तर इथे येते. बघा मी कंपास कसं ऍडजस्ट करतो. हे बघा, हे इथं जाते नकोच. हे बघा, इथं करेक्ट. हा इंटरसेक्शन पॉईंट आला. एवढंच अंतर कंपासमध्ये घेणार आहे मी. आणि बघा, हे बघा, इथं मी ठेवणार आहे आणि असं करणार आहे. हे बघा मी कुठं अंतर घेतलं होतं. हे बघा, इथून इथंपर्यंत अंतर घेतलं, तेवढंच अंतर न बदलता मी असं अंतर घेतलं आणि आता हे मी जोडणार आहे. आता तुम्ही हा यातून जाणारा एक किरण काढला, तर आता हे जे 2 कोन होतील, आता जे हे 2 कोन होतील तुम्हाला तुमच्या समोरचे, हे हा P' होतो. आता ह्याचं जे मेजर आहे तेवढंच ह्याचं मेजर आहे. तुम्ही कोनमापकाच्या साह्याने मोजून बघू शकता. न मोजता आपण कंपासच्या साह्याने ते कोनमापक काढतोय. तर हे असं आपल्याला
हे बघा, हा कोण किती अंशाचा आहे बरं, हा आता माझा 50चा आहे, तर हा पण करेक्टली आपण हा 50चा दिसतो. कसं काढलं लक्षात राहिलं, परत आणखी करूया. याचा एक पण वापर करूया, कॉन्ग्रंट अँगल कसं काढायचं याचा एक जरा जास्त सराव पाहिजे, तेही आपल्याला लागणार आहे थोडंसं. परत आणखीन एक बघूया. परत एक अँगल काढून घेतो मी. एक अँगल किती पण मापाचा एखादा कोण दिला तुम्हाला, तो काय मोजून काढायचा नाही, किती पण औषध असू दे, कारण आपण कोण उपकाराच्या साहाय्यानं नाही काढायचं. आपलं महत्त्वाचं टेक्निक असं आहे की हा जो कोण आहे याच्याशी एकरूप असणारा एक आपल्याला अँगल काढायचा आहे. पुन्हा काय करणार सांगा, एक किरण काढून ठेवायचं, बी डॅश आणि सी डॅश म्हणतो त्याला, हा ए बी. आता परत काय करतोय बघा, परत आणखीन एकदा बघायचं, तर आपण एकरूप अँगल काढत असताना परत एकदा असं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. थोडं कन्स्ट्रक्शन एवढं सहज वाटतं, एवढं सहज नाही आहे, ते समजलं पाहिजे. समजणाऱ्याला फार सोपं आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही समजून घेतलं तर ती फार सोपी जाणार आहे तुम्हाला. आता परत आपण हे बघा, बी वरती कंपास सोयीस्कर मापानं, किती घेऊन विचारायचं नाही, सोयीस्कर मापानं खुणा असं एक चाप म्हणून घ्या, तोच बी वरती ठेवूया, न कंपास हलवता मी तेवढ्याच मापानं. आता तेवढं नाही बघा, हे जे माप आहे, हे जे अंतर घेतले तेवढंच फिक्स्ड अंतर मी ते घेतले. ह्याच्यानंतरची गोष्ट बघा, हे थोडंसं जड जाईल तुम्हाला. कंपास कसा ऍडजस्ट करतोय बघा मी, हे नको, हे पण नको, हे बघा करेक्ट, हे पाहिजे बघा, हे एवढंच अंतर ठेवतो आणि मी असं करतो. हे बघा, यातून याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणार पाहिजे, हे बघा याच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारच पाहिजे, तरच तो अँगल करेक्टली त्याच्याशी कॉन्ग्रंट असणार आहे, तो एकरूप असणार आहे. हा भाग आपल्याला आता हा किरण वाढवून टाकूया असं, म्हणजे हा आणि हा अँगल आता इक्वल अँगल होईल. त्याच्यानंतर बेसिक भागामध्ये तुम्हाला असं काही भाग शिकला होता याच्यापूर्वी, एखाद्या रेषाखंडाचे कॉन्ग्रंट भाग करणे, हाही भाग आपल्याला लागणार आहे. पॅरलल लाईन काढणे, हा पण भाग आपल्याला लागणार आहे. तो आपल्याला ज्या त्या एक्झाम्पलच्या ठिकाणी आपण जरा अधिक चांगल्या रीतीने परत एकदा बघूया. आता आपण 4.1 ला स्टार्ट करूया. 4.1 मधलं पहिलं लेसन, पहिलं जे टॉपिक आहे, पहिलं जे सम आहे, ते मात्र तुमच्या आपल्या बेसिक नॉलेजवर आधारित आहे. 4.1 प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संच 4.1 ला सुरुवात करून घेऊया आज. आणि मग हा बेसिक भाग, आणखी थोडासा बेसिक भाग लागणार आहे, तो ज्या त्या एक्झाम्पलच्या ठिकाणी आपण तो क्लिअर करून घेऊया. ओके मॅडम, चालेल. हां, एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट सराव संच 4.1 ला सुरुवात करूया. सराव संच 4.4.1 मतलब पहिलं गणित बाळांनो कसं आहे बघा, असं ट्रायंगल ABC सिमिलर टू द ट्रायंगल LMN. कुठल्या गणित दिलो आपण बाळांनो, पहिल्या गणित सिमिलरिटी मध्ये. इन ट्रायंगल ABC AB आहे, AB आहे बघा, AB आहे 5.5, त्यानंतर BC आहे 6, त्यानंतर CA आहे, CA आहे 4.5 आणि आता या सेगमेंटचा आधारे ही माहिती दिलेली आहे एबीसीची. आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC आणि LMN. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC पण काढायचा आहे अँड LMN पण काढायचा आहे. ट्रायंगल ABC काढायचा आहे, LMN काढायचा आहे, such that BC upon MN is equal to 3/4. आता एकतरी हा भाग आहे, कुठला भाग आहे सांगा, सिमिलरिटी मधला आहे. एबीसीच्या 3 ट्रायंगलच्या साइड्स इथं दिलेले आहेत, म्हणजे हे काय तुमचं आपलं काम एकदम सोपं आहे. हां, मग हे अगदी
7वी 8वीचं ते काम आहे. पण 10th मध्ये आपण ज्यादा काय शिकलो बघूया, त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं. आपण आजच्या तासामध्ये हे जर भाग हा समजून घेऊया. तुम्हाला आता हे एबीसी आहे, 11 आहे. आपण 10th मध्ये आहोत. आता 10च्या दृष्टिकोनातून आपण हे सम कसं सोडणार आहोत. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत ना, आहेत म्हणून सांगितले. मग ह्याच्या आपण साईड्स लिहिणार. AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन MN. जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या सर्व बाजूंचं प्रमाण सारखं असतं. पहिली 2 अक्षरं, ह्यातली पहिली 2 अक्षरं, ह्याची दुसरी 2 अक्षरं, ह्यातली दुसरी 2, पहिली दुसरी. बरोबर आहे. आता पुन्हा त्यांनी एक रेशो दिलाय बघा इथं. ह्याची जी किंमत आहे BC अपॉन MN ची ती 3/4 दिली. इथं मात्र आपल्याला AB ची किंमत 5.5 दिली बघा, आणि ह्याची लांबी माहिती नाही आहे. AC ची लांबी किती दिली बघा बरं. AC किंवा CA दिलाय 4.5, आणि ह्याची लांबी पण माहिती नाही. आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. कसं सॉल्व्ह करावं लागेल बघा. हा 9th मधला भाग आहे किंवा थोडासा तुमचा कच्चा भाग आहे. तो कसा सॉल्व्ह करणार सांगा. 5.5 आहे, आणि मग ही काय बघा 5/4 आहे. सॉरी, हे किती आहे बरं. 3/4 नाही आहे, हे 5/4 आहे. 5/4. हां, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करणार. 5.5 अपॉन x इज इक्वल टू 5/4. जर तिरकस गुणाकार करूया. 5x बरोबर 5.5 गुणिले 4, x बरोबर 5.5 गुणिले 4 भागिले 5. 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5. याचं उत्तर आलं बघा 4.4. बरोबर पण x ची किंमत आली 4.4. x म्हणजे काय झाला सांगा बरं. LM झाला. हे बघा LM, त्याचं आलं 4.4. त्याच्यानंतर याची लांबी काढूया. कशाची. ही काढूया 4.5, आणि याचाही गुणाकार करून बघूया. हा BC अपॉन MN ची किंमत आली. ही आली किती आली बघा बरं. ही 4.4 आली. आता MN ची लांबी काढूया. MN ची लांबी कसं करणार आता. BC अपॉन MN आहे. BC अपॉन MN आहे, त्याचं उत्तर पण 5/4 आहे बघा. BC ची लांबी माहिती काय आहे 6. ही माहिती आहे काय सांगा बरं. ह्याला आपण A घेतो बघा. 5 4 साइन 24. 24/5 बरोबर A येणार बघा. 5 एके 5, 5 चोक 20, 5 48. किती आलं उत्तर बघा. त्याचं परत 4.8 आलं बघा. MN ची किंमत समजली का बघा सगळ्यांना. MN ची किंमत कशी आली. BC अपॉन MN 5/4. BC ची किंमत 6 दिलेली आहे बघा इथं. BC ची लांबी 6 दिलेली आहे. त्यानंतर MN ची लांबी A मानली आपण. याचा तिरकस गुणाकार केला. हे बघा MN आलं किती आलं सांगा आता. MN आलं 4.8 आलं. आता शेवटचा भाग पाहिजे बघा आपल्याला. ही y ची किंमत पाहिजे. मग 5y बरोबर 4.5/4. y बरोबर काय म्हणणार सांगा आता. y बरोबर 5.4 गुणिले 4 म्हणून नाही का. गुणिले 4 भागिले 5. 5 9 45, 0.9 9 36, 3.6 आहे. आता तुम्हाला या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहित झाल्या. काय काय. ह्या तिन्ही बाजू माहित आहेत का बघा. परत आणखी एकदा बघा. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात मांडल्या. ह्याची किंमत माहिती नव्हती, ह्याची किंमत माहिती नव्हती, ह्याची किंमत माहिती नव्हती, ती आपण A मांडली. इथं BC अपॉन MN 5/4 6A हे काढलं. तिरकस गुणाकारातून आपल्याला सर्व रेषाखंडांच्या लांबी माहित झाल्या. ओके. आता त्रिकोण काढणं हे भाग तुमचा सोपा आहे. महत्वाचा भाग. हा, आता आपल्याला हे ABC आणि हे जे काय एलिमेंट आहेत हे 2 त्रिकोण वेगळे होते. आता मात्र ह्या ABCच्या बद्दलचे ह्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये तिन्ही बाजू माहित झाले बघा. काय काय बाजू माहित झाल्या. ABCच्या तिन्ही बाजू तुम्हाला माहिती आहेत का नाही सांगा. आहेत. त्यानंतर एलिमेंटसाठी सुद्धा आपल्याला तिन्ही बाजू माहित झाले. आता रचना करायला त्याला अडचण येणार नाही. म्हणजे हा समरूपतेच्या आधारे तुम्ही 10th मध्ये जो भाग शिकला त्याच्या आधारे आपल्याला बाजूंची लांबी माहिती नव्हती, ती बाजूची लांबी आपल्याला क्रिएट करावी लागेल. तर मग आता पूर्ण करावी लागेल. हां, आता हे जे होतं ना, आता ABC पहिल्यांदा करा. आता ABC आणि एलिमेंट दोन्हीच्या दोन्ही कन्स्ट्रक्ट करून बघूया. कन्स्ट्रक्शन याचं पूर्ण करून घेऊया. हा, ABCची
ट्रायंगल कसा फॉर्म करणार, साधारणतः असं करावं. पहिल्यांदा मोठा रेषाखंड काढून घ्यायचा. कुठला आहे बघा याचा मोठा रेषाखंड, कुठला आहे बघा बरं, हा बीसीचा. कितीचा काढणार तुम्ही, बीसी कितीचा काढणार सांगा. हा कितीचा काढूया, हा 6चा काढूया. बीसी हा 6चा काढून घेऊया. त्यानंतर एक चाप मारूया. कितीचा चाप मारूया सांगा. हा बी पासून ए हा बिंदू 5.5 अंतरावर आहे. बी वरती पोलाद टोक ठेवतो आणि हे जे माझं हे 5.5 अंतर अंदाजे घेतो, यासाठी चाप मारला. सी पासून बी हा बिंदू हा 6 सेमी होता. परत सी पासून ए हा बिंदू 4 अंतरावर आहे. मी आता कंपासमध्ये 4 अंतर घेतो आणि एक चाप मारतो आणि इथं नाव देतो ए. बघा हा चाप कितीचा मारला मी, 5.5चा मारला. हा कितीचा मारला सांगा आता, 4चा मारला. झालं. आता एलिमेंटसाठी सुद्धा काय करायचं सांगा. एलिमेंटच्या 3 बाजू माहीत झाले. एलिमेंटसाठी काय काय बाजू माहिती आल्या सांगा. आता एलिमेंट मध्ये किती आले बघा. एलएम आलेलं आहे 4.4, अगदी ओके. त्यानंतर एमएन आले बघा. हे किती आले 4.8 आणि एलएन आहे 3.6. ओके. हा आता सांगा कोणता रेषाखंड करणार. मोठा रेषाखंड करूया. कुठला करूया, एमएन साठी करूया. एमएन करूया. हा एमएन करूया. हा 4.8चा करूया. एमएन हा 4.8चा काढला. माझा अंदाज आहे ते. आता एम पासून एल साठी कितीचा चाप मारणार सांगा. हा एम वरती पोलाद टोक ठेवणार आणि एल साठी मी 4.4चा चाप मारणार. हे 4.8 होतं, 4.4चा चाप मारणार. त्यानंतर एन पासून एल साठी 3.6चा एक चाप मारणार. असा 3.6चा आणि मी हे जॉईन करणार. हा चाप हे कितीचं होतं बघा, 4.8चं होतं. हे कितीचं होतं बघा, 4.4चं होतं. हे कितीचं होतं बघा, 3.6चं होतं. आणि इथं मी एल नाव देणार. असे हे 2 ट्रायंगल सिमिलर त्या स्केलचा वापर करून दिलेल्या प्रमाणाचा विचार करून असं करायचं होतं. त्या 4.1 मधलं पहिलं एक गणित असं सोडत आहे. असलीच जी गणित आहेत ती आपण पुन्हा पूर्ण करूया आणि मग आपण पुढं जाऊया. ओके बघा. सर्वांना परत एकदा विनंती, गणित चॅनल अभ्यासक्रम आपण पूर्ण करणार आहोत. गणित चॅनल मैत्रीला मित्रांच्यात शेअर करा, सबस्क्राईब करा, आमचा आनंद विरहित करा. सर्वांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे विशेष आभार. ओके बघा.